मदत होत असेल तर सहकाऱ्यांना विचारून निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। पक्षातील इन्कमिंगवर शरद पवारांनी हे मोठं वक्तव्य केलं। तर भाजपला सोडचिठ्ठी देत सूर्यकांता पाटील पुन्हा एकदा पवार गटामध्ये आलेले आहेत। पवारांकडे पुन्हा येणार असाल तर ते विचार करतील असं सूर्यकांता पाटील यांनीही म्हटलं आहे। पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं। जे लोक स्व इच्छेने येऊ इच्छितात त्यांचा विचार करून मी घेईन, त्यांना का नाही घेणार। पण असं आहे, ज्यांनी लाताच मारायच्या ठरवलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या घरातली सगळी भांडणं त्यांच्या दारात लावून मांडलेली आहेत, अशा लोकांना कदाचित साहेब नाही स्वीकारणार असं मला वाटतं। साहेबांकडे सरेंडर करावं, साहेब विचार करतील त्याच्यामध्ये। आता तुम्हीच भांडलात, तुम्हीच गेलात, आम्ही गेलो, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार किंवा काँग्रेस ह्यांच्या संदर्भामध्ये एक शब्द सूर्यकांता पाटील 10 वर्षाच्या कालखंडामध्ये बोललेली नाही। सरसकट निर्णय घेणं इतकं योग्य मला सांगता येणार नाही। आमच्या पक्षातले जे सगळे आमचे सहकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन जे येणारे ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्याच्या सहकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळ्या सूचनेचा आदर राखून या संबंधीचे निकाल घेतले जातात।